Good morning, students. Good morning, teacher. Students, tell me what is this? Hen. Hen. Hen म्हणजे कोंबडी. So we are going to learn our next chapter, the little red hen. लहान लाल कोंबडी. Little म्हणजे छोटीशी, small. Red कलरची कोंबडी, the little red hen. And this little red hen lived on a farm. ती एका फार्म वर राहायची. फार्म म्हणजे शेती. एका शेतावर राहायची. The little red hen lived on a farm with a cat. Cat म्हणजे मांजर. With a dog. And with a duck. The little red hen lived on a farm with a cat, a dog and a duck. म्हणजे लहान लाल कोंबडी एका शेतावर कुणासोबत राहायची? एक कॅट, एक डॉग आणि एक डक. या तिघांसोबत. म्हणजे हे चौघ जण कुठे राहायचे? एका शेतावर राहायचे. The little red hen lived on a farm with a cat, dog and a duck. आणि मग one day this little red hen she found. तिला found म्हणजे सापडलं. काय सापडलं? The little red hen found a few grains of wheat. तिला थोडेसे व्हीटचे ग्रेन म्हणजे धान्य सापडले. व्हीट म्हणजे गहू. तिला थोडंसं गव्हाचं धान्य सापडलं. मग आता तिने ते खाऊन नाही टाकलं. मग दुसरा कोणता असतं प्राणी असतं तर त्याने काय केलं असतं? खाऊन टाकलं असतं, पोट भरलं असतं. छान मजा आहे की नाही? आणि मग तिला थोडेसे गहू सापडल्यानंतर तिला एक आयडिया आली की आपण हे धान्य काय करूया म्हणली तिनं? पेरूया. म्हणजे त्याच्यापासून आपल्याला जास्त धान्य मिळेल. अँड देन द लिटिल रेड हेन आस्क्ड. तिनं विचारलं, हू विल सॉ द व्हीट? हे गहू कोण पेरील? सॉ म्हणजे पेरणे. सॉ म्हणजे पेरणी करणे. हू विल सॉ द व्हीट? गव्हाची पेरणी कोण करेल? आणि मग नॉट आय सेड द डक. हा डक म्हणाला नॉट आय. मी करणार नाही. मला कंटाळा आलेला आहे. आणि मग नॉट आय सेड द कॅट. कॅट पण म्हणाली मी नाही. नॉट आय सेड द डॉग. हा डॉग पण म्हणाला मी नाही. आणि मग तिघांनी नाही म्हणले. नॉट आय सेड द कॅट. नॉट आय सेड द डक. नॉट आय सेड द डॉग. तिघ पण म्हणाले मी नाही. मग कोंबडी काय म्हणाली? द लिटिल रेड हेन काय म्हणाली? व्हेरी वेल देन. ठीक आहे तर, खूप छान आहे तर. आय विल मी करीन. गव्हाची पेरणी मी करीन. आणि मग सो म्हणून शी सॉड द व्हीट. आणि म्हणून तिने गव्हाची पेरणी केली. आणि मग गहू पेरल्याच्या नंतर काय होतं? आपण शेतामध्ये आपले वडील शेतकरी आहेत, शेतामध्ये पेरतात. पेरल्यानंतर काय होतं? एक 2-3 दिवसांनी ते उगवून येतं. उगवून वर येतं. त्याला अंकुर फुटतात. आणि मग आफ्टर सम टाइम थोड्या वेळाच्या नंतर द व्हीट ग्रीव टॉल. थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे थोड्या दिवसाच्या नंतर द व्हीट ग्रीव टॉल. ते गहू उगवून आले आणि उंच उंच झाले. विथ इयर्स. त्याला कान आले. फुल ऑफ ग्रेन. इयर्स म्हणजे कान. मग गव्हाला कान असतात का? नाही. कान कुणाला असतात? प्राण्यांना. आता समजा हे गव्हाचं रोप आहे तर त्याला जे असं 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 येतं की नाही, तर ह्याच्यामध्ये पूर्ण काय असतं भरलेलं? गहू. असे छोटे 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 त्याच्यामध्ये गहू भरलेले असतात. आणि ह्याला म्हणतात इयर्स. म्हणजे कान. कशाचे? इयर्स ऑफ व्हीट. गव्हाचे कान. आणि मग हे सगळे कान काय झाले? पूर्ण गव्हाने भरले. आणि मग द व्हीट ग्रीव टॉल विथ फुल ऑफ इयर्स, फुल ऑफ ग्रेन. आणि त्याचे पूर्ण कान ग्रेननं धान्यानं भरले. आणि मग कोंबडीनं विचारलं, हू विल कट द व्हीट?
गव्हाची कापणी कोण करेल? कट म्हणजे कापणी. गव्हाची कापणी कोण करेल? आस्क्ड द लिटिल रेड हेन. लिटिल रेड हेन ने विचारलं. नॉट आय सेड द डक. डक म्हणाला मी नाही. नॉट आय सेड द डॉग. आणि नॉट आय सेड द कॅट. कॅट पण म्हणाली मी नाही. आणि मग आपली ही लिटिल रेड हेन काय म्हणाली? आय विल, मी करीन. व्हेरी वेल देन, ठीक आहे तर. आय विल, मी करीन. सो शी कट द व्हीट. म्हणून तिनं स्वतःच काय केलं? गव्हाची कापणी पण केली. आणि मग आता कापणी केल्यानंतर काय करायचं असतं? मळणी. मग नाऊ आता शी सेड. आता ती म्हणाली. कोण? द लिटिल रेड हेन म्हणाली. काय म्हणाली? हू विल थ्रेश द व्हीट. थ्रेश म्हणजे मळणी. गव्हाची मळणी. THRESH. थ्रेश म्हणजे मळणी. गव्हाची मळणी कोण करील? मग मळणी करण्यासाठी आता मळणी यंत्र आहेत. पण अगोदरच्या काळात मळणी यंत्र नव्हते. मग त्यावेळेस कसे करायचे मळणी? त्या हाताने असे दगडावर नाही, शेतामध्ये एक चवळा टाकायचे, मोठा कपडा, आणि त्यावर ते आपटायचे जोरात. आणि मग त्याच्यातले आपट वाळल्यानंतर ते आपटल्याबरोबर त्याच्यातलं धान्य निघून बाजूला पडायचं आणि मग ते गोळा करायचं. अशा प्रकारे गव्हाची मळणी करायची अगोदरच्या काळात. आणि मग तशाच प्रकारे स्वतःच बघा कोंबडी काय करत आहे. इथं बघा या चित्रामध्ये काय करत आहे? गव्हाची मळणी करत आहे आपटून. आणि मग त्याच्यातलं तिनं सगळं धान्य मळणी करून काढलं. हे तिघं पण म्हणाले जेव्हा तिनं विचारलं ना, हू विल थ्रेश द व्हीट, गव्हाची मळणी कोण करेल? तेव्हा डक म्हणाला, नॉट आय, मी नाही. कॅट म्हणाली, नॉट आय, मी नाही. आणि डॉग पण म्हणाला, नॉट आय, मी नाही. आणि मग कोंबडी नेहमीप्रमाणेच काय म्हणाली? व्हेरी वेल देन, ठीक आहे तर. आय विल, मी करीन. सो शी थ्रेश्ड. आणि म्हणून तिने स्वतःच थ्रेश्ड केलं द व्हीट, गव्हाची मळणी करून टाकली. आणि मग व्हेन द व्हीट वॉज थ्रेश्ड, आणि जेव्हा हे थ्रेश झालं पूर्ण, शी सेड, ती म्हणाली, हू विल ग्राइंड द व्हीट, गव्हाची ग्राइंड म्हणजे दळणी, दळणे. GRIND, ग्राइंड म्हणजे दळणे. गव्हाची दळणी कोण करील? दळल्यानंतर काय होतं? मग त्याचं गव्हाचं पीठ तयार होतं. आणि मग तिनं विचारलं, हू विल ग्राइंड द व्हीट. मग तिघं पण म्हणाले, नॉट आय सेड द डक. डक म्हणाला, मी नाही. नॉट आय सेड द कॅट. नॉट आय सेड द डॉग. डॉग पण म्हणाला, मी नाही. तिघही म्हणाले, मी नाही. आणि मग नेहमीप्रमाणेच कोंबडी काय म्हणाली? व्हेरी वेल देन, ठीक आहे तर. आय विल, मी करीन. गव्हाची दळणी पण मी करीन. अगोदरच्या काळात आताच्या सारख्या गिरण्या पिठाच्या नव्हत्या. आता आपल्याला लाईट आहे, त्यामुळं लाईटवर काय होतं? गिरण्या चालतात आणि पीठ मिळतं. पण अगोदरच्या काळात काय होते? जाते. आणि म्हणून तिनं जात्यावरच गव्हाची दळणी केली. आपले आजी पणजी त्या सुद्धा काय करायच्या? पहाटे उठून त्या जात्यावरच पीठ दळायच्या. अगोदरच्या काळात हे पिठाच्या गिरण्या वगैरे नव्हत्या, त्यामुळे हातानेच पीठ दळावं लागायचं त्यांना. आणि मग ते धान्य दळल्यावर जे पीठ मिळायचं त्याच्यापासून त्या भाकरी करायच्या. तशाच प्रकारे मग कोंबडीनं काय केलं? जातं घेतलं आणि त्या जात्यामध्ये ते गहू टाकले आणि गव्हाची दळणी पण केली. तिनं म्हणाली, व्हेरी वेल देन, आय विल, मग मी करीन. आणि गव्हाची दळणी केल्यानंतर व्हेन द व्हीट वॉज ग्राउंड इन टू फ्लोअर, जेव्हा त्या व्हीटचं फ्लोअर तयार झालं. फ्लोअर म्हणजे पीठ. FLOUR, फ्लोअर म्हणजे पीठ. गव्हाचं जेव्हा पीठ तयार झालं तेव्हा मग द लिटिल रेड हेन काय म्हणाली? हू विल बेक द ब्रेड, ब्रेड कोण करील? त्याची भाकरी कोण करील? बेक म्हणजे भाजणे.
हु विल बेक द ब्रेड, ब्रेड कोण भाजेल? तेव्हा डक म्हणाला नॉट आय, मी नाही. कॅट म्हणाली नॉट आय, मी नाही. आणि डॉग पण म्हणाला नॉट आय, मी नाही. मग कोंबडी म्हणाली व्हेरी वेल देन, ठीक आहे तर. सेड द लिटिल रेड हेन, आय विल, मी करीन. आणि मग अँड शी बेक्ड, आणि मग तिनं बेक केला म्हणजे भाजला. काय भाजला? अ लवली लोफ ऑफ ब्रेड, एक सुंदर पावाचा तुकडा तिनं भाजला, तयार केला. लवली म्हणजे सुंदर, सुंदर असा पावाचा तुकडा तिनं तयार केला, भाजला. आणि देन त्याच्यानंतर शी सेड, शी म्हणजे कोण? द लिटिल रेड हेन. शी सेड, ती म्हणाली हु विल ईट द ब्रेड, हु विल ईट, ईट म्हणजे खाणे. काय खाणे? ब्रेड. हु विल ईट, कोण खाईल ब्रेड? ब्रेड कोण खाणार? तेव्हा तिघ पण म्हणले का नॉट आय? नाही. तिघही काय म्हणाले? ओ आय विल, ओ आय विल, मी खाईन. कोण म्हणाला? सेड द डक, डक म्हणाला मी खाईन. ओ आय विल सेड द कॅट, कॅट म्हणाले मी खाईन. ओ आय विल सेड द डॉग, डॉग पण म्हणाला मी खाईन. तिघही म्हणाले मी खाईन. आणि मग ओ कोंबडी काय म्हणाली? ओ नो यू ओंट. आतापर्यंत तिने काय म्हणत होती? व्हेरी वेल देन आय विल, मी करीन. पण आता काय म्हणाली ती? ओ नो यू ओंट, तुम्ही खाऊ शकत नाही. सेड द लिटिल रेड हेन, आय विल, मी खाईन. काय म्हणाली ती? आय विल. इतका वेळ काय म्हणत होती? आय विल, मी करीन. अगोदर काय म्हणत होती? आय विल, मी करीन. आता म्हणाली मी खाईन, आय विल. अँड, आणि मग शी कॉल, तिनं बोलावलं. कुणाला बोलावलं? हर चिक्स, तिच्या छोट्या छोट्या पिल्लांना बोलावलं. अँड दे ऑल, बघा सर्वजण खात आहेत बघा, सर्वजण मिळून. मम्मी आणि त्यांचे छोटे छोटे बाळ, चिक्स तिचे पिल्ले छोटे छोटे काय करत आहेत? इटिंग द लवली लोफ ऑफ ब्रेड, तो सुंदर पावाचा तुकडा सगळ्यांनी मिळून काय केला? खाल्ला. शी कॉल्ड हर चिक्स, तिने तिच्या पिल्लांना बोलावलं. अँड दे ऑल एट अप, त्या सगळ्यांनी खाऊन टाकला. एट अप म्हणजे खाऊन टाकणे. लवली लोफ ऑफ ब्रेड, सुंदर पावाचा तुकडा तिनं खाऊन टाकला. बघा आईने एकटीनंच मेहनत केली होती, पण तिने एकटीनं खाल्लं का? नाही. तिने तिच्या अगोदर बाळाला बोलावलं. म्हणजे आपली आई अगोदर आपल्या बाळाला देते, त्यामुळे आपण आपल्या आईला कधी विसरायचं नाही. तिने सांगितलेलं सगळं काम ऐकायचं, आईला उलट बोलायचं नाही. कारण ती रात्रंदिवस आपल्यासाठी मेहनत करत असते. आपल्याला शाळेला लवकर जाण्यासाठी तिने लवकर उठून डबा करते आपल्यासाठी, आपल्याला जीव घालून शाळेत पाठवते डबा देऊन. त्यामुळं आई वडिलांचे जे आपल्यावर उपकार आहेत ते कधीही विसरायचे नाही. आणि दुसरी गोष्ट, बेरे हरी पलंगावरी, असं वागायचं नाही. मेहनत करायची. कोंबडीनं मेहनत केली म्हणून तिला पोटभर खायला भेटलं, आणि जर मेहनत नाही केली तर आपल्याला पोटभर खायला भेटल का? नाही. राहिले की नाही उपाशी? कॅट, डॉग आणि डक राहिले ना उपाशी? मिळालं का त्यांना खायला? नाही. मग आपण नेहमी मेहनत करायची, कष्ट करायची, तयारी ठेवायची. कोणतंही काम कमीपणाचं नसते, कोणतंही काम कमीपणाचं नसतं. काम हे कामच असतं. मी हे करू का, मी ते करू का, असा विचार करायचा नाही. मेहनत केली तर आपल्याला पोटभर खायला मिळतं. चला, समजला सगळ्यांना धडा? सो वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. सो बाय बाय.